एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार, खडसेंची माध्यमांना माहिती। मात्र रोहिणी खडसे राहणार पवार गटातच। एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते ते असं काहीही करणार नाहीत। भाजपच्या प्रवेशाबाबत नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सत्तेसाठी एकत्र येणे ही एक दुर्दैवी बाब। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरांचं वक्तव्य। राऊतांनी नौटंकी थांबवावी, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, सांगलीच्या तिढ्यावर नाना पटोलेंचा राऊतांवर घणाघाती टीका। तर लवकरच सांगलीच्या प्रश्नाबाबत पडदा टाकू, सांगलीचा प्रश्न समोपचाराने सोडू, नाना पटोलेंचं वक्तव्य। मी जबाबदारीने बोलणारा माणूस, संजय राऊतांचा नाना पटोलेंना प्रत्युत्तर। तर चंद्रहार पाटीलच सांगलीचे उमेदवार, संजय राऊतांचा दावा। काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे। आंबेडकरांना हरवण्याचं काम नेहमी काँग्रेसने केलं। प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नये म्हणून काँग्रेसने प्रयत्नशील असते। त्यांनी आंबेडकर परिवारावर अन्याय केलाय, चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर घणाघाती टीका। प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रिपदही देऊ, त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी, काँग्रेसच्या अनिल सामंतांकडून प्रकाश आंबेडकरांना ऑफर। उद्या चंद्रपुरात पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उद्या मोदी चंद्रपुरात। मोदींच्या सभेची चंद्रपुरात मोठी तयारी सुरू। चंद्रपुरात मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।